आटपाडीमधील चोरीला गेलेला 16 लाख रुपये किमतीचा बकरा सापडलाय। गुलाल आणि फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये मालकानं या बकऱ्याची मिरवणूक काढली आहे। बकरा परत मिळाल्यामुळे आणि चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळांनी आटपाडी पोलिसांचा गौरव केलाय। गुलाल उधळत आणि फटाक्यांची आताशबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यामुळे या बकऱ्यांची चोरी आणि चोर सापडणं हा सध्या चर्चेचा विषय ठरला होता। आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथले प्रसिद्ध असणाऱ्या मोदी बकऱ्याची किंमत 1.5 कोटी आहे। चर्चेचा विषय ठरलेल्या मोदी बकऱ्याचे वंश असणाऱ्या आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या 6 महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला। उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचं पिल्लू महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात प्रसिद्ध झाले। सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा हा बकरा अलिशान 4 चाकी वाहनातून चोरून नेण्यात आला। या घटनेनं आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती। सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी इथं बाबूराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा 1.5 कोटी रुपयांचा आहे। त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दरानं मागणी झाली आहे, पण तो त्यांनी विकला नाही। याच 1.5 कोटी किमतीचं बीज असलेल्या आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या 6 महिन्याच्या बकऱ्याला 16 लाख इतका दर आलाय। जाधव यांनी हे पिल्लू मेटकरी यांच्याकडून 2 लाखाला खरेदी केलं होतं। आटपाडी पोलीस स्टेशन येथे शनिवारी दिनांक 26/12/2020 रोजी 16 लाख रुपये किमतीचा बकरा चोरीला गेला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री गेडाम साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दुबले मॅडम, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री इंगळे साहेब, पोलीस निरीक्षक श्री देवकर साहेब आणि मी आणि माझे पथक त्यामध्ये पोलीस नाईक कराळे, खाडे, त्यानंतर पोलीस नाईक मोरे, पोलीस कॉन्स्टेबल रोडे, पोलीस नाईक संकपाळ असे कर्मचारी आम्ही सर्वांनी या गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तपास करून आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले। त्यांच्याकडून काल रात्रीमध्ये तो बकरा ज्या ठिकाणी ठेवलेला होता त्या ठिकाणाहून तो हस्तगत करून ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये बकऱ्याची माहिती देणाऱ्यास फिर्यादी यांच्याकडून 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आले होतं, परंतु सदरचं कृत्य हा गुन्ह्याचा तपास करणं हे आमचं परम कर्तव्य असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडून ती रक्कम स्वीकारलेली नाही। तरी यापुढेही आम्ही अशा प्रकारचे काही गुन्हे असतील त्या उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जनतेमध्ये पोलिसांप्रती आटपाडी पोलिसांच्या प्रती विश्वास निर्माण करू ही आम्ही ग्वाही देतो। एवढे बोलून संपवतो।